राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। नाशिक दौऱ्यावर असलेल्या भागवत यांनी शिर्डी येथे येत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं दर्शनाच्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार केला। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे आदी उपस्थित होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर साईबाबांची मनोभावे पाद्यपूजा केली तसेच आरती केली। दर्शनाच्या नंतर भागवत यांनी शेरेबुकात आपला अभिप्राय नोंदवला आहे। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर भारताच्या नवोत्थानाचा पाया या नात्यानं भारतभर समाजाचं प्रबोधन, अध्यात्म, तत्व आणि व्यवहार या मूलभूत घटकाचे ज्या ईश्वरीय योजनेने झाले त्याचा एक भाग म्हणजे शिर्डीचे साईबाबा होत। देहत्यागानंतरही त्यांची तपस्या अनेकांना वरील दृष्टीने पथदर्शक ठरते ही प्रचिती आहे। अशा श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचा नित्य कार्य विकास आणि त्याचं नित्य उत्तम व्यवस्थापन करणाऱ्या सर्व कार्यकर्ता मंडळींचं मनापासून कृतज्ञतापूर्वक धन्यवाद असा अभिप्राय त्यांनी नोंदवहीमध्ये नोंदवला आहे। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।